राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटलांची चर्चा करतील। दुपारी 1:15 वाजता सरकारचं शिष्टमंडळ भेटीला जाणार असल्याची माहिती आहे। आजच्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यास उद्यापासून मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू होतंय। बैठकीतील निर्णयाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी आगामी उपोषणाचा इशारा दिला आणि या पार्श्वभूमीवर आज दुपारी 2:15 वाजता राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये त्यांची भेट घेणार आहे। मी म्हटलं की त्यांच्या जी काही त्यांच्या मनातली संदिग्धता दिसते अंमलबजावणीबद्दलची किंवा काय, तर माझ्या दृष्टीने तर अंमलबजावणी आम्ही अतिशय प्रभावी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचे टाइमलाईन्स ठरवलेले आहेत, त्याप्रमाणे वेळोवेळी त्याचा आढावा आपण घेतोय। तर काही कायदेशीर बाबी उपस्थित होतात, त्यामुळे एखाद्या उदाहरण व्हॅलिडेशन करायचं, व्हॅलिडिटी करायला काय विलंब लागतो, कारण त्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी सगळ्या आहेत। त्यामुळे याचा अर्थ सरकार कार्यवाहीच करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे। जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की 58 लाख कुणबी नोंदी ज्या निघालेल्या आहेत त्याचं प्रमाणपत्र तुम्ही कधी देणार आहात, असे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। सरसकट नाही, 58 लाख कुणबीच्या नोंदी निघण्याचा प्रश्नच नाही आहे। या उलट म्हणजे त्या ज्या निघाल्यात त्या तर सगळ्या एकूण राज्याचा आपण विचार करतो। आता मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट नंतर साधारण मला वाटतं एकतर 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त आपण दाखले दिलेले आहेत। मला वाटतं आमची उपसमितीची कार्यवाही करण्याचा आणखी त्याला थोडा वेग देऊन, कारण हैदराबाद गॅजेट सगळ्यात मोठी अडचण काय होते की तिचं नाव नाही आहे, नंबर आहे। आता नंबरप्रमाणे त्या गावातली वंशावळी सिद्ध करणं वगैरे त्याला जो वेळ लागतो। आता त्या क्षेत्रीय पातळीवर काही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतोय, काही अधिकारी जाणीवपूर्वक ह्या अशा प्रकारच्या जी दाखल देण्यामध्ये टाळाटाळ करतात, अशा काही तक्रारी आलेल्या आहेत। परंतु मला वाटतं की आमची उपसमिती स्थापन झाल्याच्या नंतर 61,000च्या वर दाखले आपण दिलेले आहेत। आता त्याला लागणारी जेवढी व्यवस्था आहे, म्हणजे त्या जुन्या उर्दूच्या लिपी आहेत किंवा त्याच्यातलं जे समजून घेण्याचे काही निवृत्त लोकांना आपण घेतलेले आहे की त्यांनी ते त्याप्रमाणे कार्यवाही करावी। पण मला वाटतं की त्यांचं जो म्हणणं आहे जरांगे पाटलाचं 58 लाख वगैरे दाखले सरसकट देण्याबद्दल, तर त्याचं मला वाटतं कोणीतरी तो गैरसमज करून दिलेला आहे। तो त्याला एकदा वस्तुस्थिती समोर मी मांडणार आहे की काय प्रत्यक्ष काय काय कार्यवाही करतो आपण। सरकारला चॅलेंज करतोय, मी आता पुन्हा त्याला अंमल बसणार आहे, मी मेलो तो मेलो, माझ्या मनाच्या दोघांनी सरकारचे असायचे नेमकं काय की त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली असं मी वाचलंय माध्यमातून। पण मला वाटतं की आमची एकदा भूमिका सरकारची त्यांच्यासमोर मांडल्यानंतर ते उपोषणाला बसणार नाही असं मला विश्वास आहे। आता प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर काय उद्भव काय निष्पन्न होतंय, पण मला वाटतं सरकारला कुठल्या या संदर्भात प्रतिष्ठेचा प्रश्न सरकारने केलेला नाही आहे। प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच आम्ही पावलं टाकलेली आहेत। आणखीन काही त्याच्यामध्ये काही विसंगती असेल, त्यांना वाटत असेल तर आपण ती चर्चा करून निर्णय करू नये। सातारा गॅजेट संदर्भात सुद्धा प्रश्न सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीमध्ये थोड्या अडचणी आहेत कायदेशीर, कारण मी ते समजून सांगणार आहे की त्यात काय त्रुटी आहेत। सगळ्याच शेवटी त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं एकदा म्हटल्याप्रमाणे शासनाची भूमिका त्यांना सांगितल्यानंतर ते त्या सातारा गॅजेटच्या बाबतीमध्ये सुद्धा फार आग्रही राहतील असं नाही। प्रयत्न केला जाईल की त्यांनी उपोषणाला बसू नये, माझा तोच प्रयत्न आहे। म्हणून मी आता त्या एक तातडीच्या कामासाठी रात्री मुंबईला आलो होतो, तर ते आता उद्या आता परत निघालोय। आज दुपारी किंवा संध्याकाळी त्यांना भेटेल मी। पण आपण जर दोन आंदोलनामधला फरक पाहिला तर यावेळेला त्यांची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल जी आहे ती थोडी मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं। मागच्या वेळेला सातत्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते, परंतु यावेळेला मुख्यमंत्र्यांना आम्ही काही शत्रू मानत नाही, वैरी मानत नाही, त्यांनी आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतली जाते। नाही, मला त्यांना मी नेहमी सांगत आलेलो आहे की मराठा आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते मान्य देवेंद्रजींनी दिलेलं आहे। 14 ते 19 मध्ये एवढे मोर्चे निघालेत, नंतर सरकारने आयोग नेमला, आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं। दुर्दैवानं मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गांभीर्य नसणारं सरकार होतं, त्यांनी आरक्षण घालवलं।
परंतु आरक्षण देण्याची भूमिका मान्य फडणवीस साहेबांनीच केलेली होती. म्हणजे मला वाटतं की आजही सुद्धा जे काही पुन्हा एक आयोग गठीत करून पुन्हा त्याचा सॅम्पल सर्व्हे करण्याबद्दलची कार्यवाही होईल. परंतु आता जेवढ्या ज्या काही सवलती अन्य समाजाला मिळतात त्या सगळ्या सवलती आपण लागू केलेल्याच आहे. मुख्यमंत्र्यांनी तुमची या समितीवरती वर्णी लावल्यानंतर एवढं मोठं मुंबईत सुरू असणारं आंदोलन तुम्ही मिटवलं होतं. आता देखील तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्याचा आमरण उपोषणाला बसतंय. हे देखील तुम्ही जबाबदारी पार पाडणार आहात का? त्यांचं उपोषण मागे घेणार आहात? असं की आता त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तर काही भाष्य करणं चुकीचं. आपण मी म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका सरकारची एकदा त्यांच्यासमोर मांडली तर मला खात्री आहे की ते त्याच्याबद्दल ते समाधानी राहतील. आणि उपोषणा काही त्याचा मार्ग नाही आहे. त्यांच्या मुंबईच्या आंदोलनानंतर खरं समाजाच्या बद्दल त्यांच्या प्रती असणाऱ्या भावना त्यांनी केलेलं मोठ्या त्याचं नेतृत्व करतायत त्याचा मी नेहमीच आदर करत आलेलो आहे उपसमितीचा अध्यक्ष म्हणून. मला वाटतं ते आमची भूमिका मान्य करतील. जे गुन्हे दाखल झालेले आहेत, गुन्हे दाखल जे झालेले आहेत त्यावरचा त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. अनेक मराठा बांधव जे आहेत त्यांना सरकारी अधिकारी म्हणून बनायचं नाहीये का? कारण असे गुन्हे जे असे मागे घेतले पाहिजेत अशी मागणी त्यांची. नाही, मी त्यांना माझंही सांगणं साधारण 950 गुन्हे होते दाखल झाले, 961 काहीतरी. आता फक्त काहीतरी 64 गुन्हे फक्त मागे घ्यायचे राहिलेले आहेत. बाकी सगळे घेतलेले. आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुम्ही लोकांच्या घरात गेलात, घरात पेटवण्याचा प्रयत्न केला. बरं, त्यांची भूमिका आहे की त्यात थोडेसे ते कलम मवाळ करावे. आता तो काय अधिकार आम्ही त्याच्यावर मी विभागाला तपासून घ्यायला सांगितलंय काय आपल्याला मदत करता येईल. पण मला वाटतं जवळजवळ 95% गुन्हे मागे घेण्यात आलेले आहे. तुम्ही आंदोलन तुम्ही जरांगेला भेटायला झालेला आहात. तुम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही गोष्टी दिल्या का? आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही भूमिका मांडली, चर्चा झाली? नाही, आमची म्हणजे 2 दिवसापूर्वी आमची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांबरोबर. काही म्हणजे आंदोलनाच्या बाबतीत मागण्या काय काही नाही. आता मी जे बोलतो सरकारची भूमिका आहे. शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण घेतच राहतो. सर, एक शेवटचा राजकीय प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीमधली घुसघुस वाढतानाच पाहायला मिळते. थेट आता पार्थ पवार आणि छगन भुजबळांना त्यांच्या विभागातले टेंडर कसे कुणाला द्यायचे कुणाला या द्यायचे संदर्भातल्या काही गोष्टी समोर आल्या. समोर आल्या. पार्थ पवार विरुद्ध राष्ट्रवादीतले दिग्गज होते. यांच्यातला वाद पुन्हा एकदा झाला. काय कल्पना नाही. पक्षात काय झालं माहीत आपल्याला. दुसरीकडे साहेब विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि भाजप असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच्या जखमा अजून ओले आणि शिवसेनेतनं अनेक जिल्ह्यांमधनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. नाही, आता मला राज्य पातळी समन्वय समिती स्थापन झालेली आहे. आता याच्यामध्ये जाग्यांचं वाटप वगैरे काय मला वाटतं ह्या गोष्टी तर दैनंदिन राजकारणामध्ये होतच राहतात. काय फार त्याचं गांभीर्य घ्यायची आवश्यकता नाही. मात्र सातारा सांगलीमध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि त्या आता आपण म्हणतो की आरक्षणाचा मुद्दा जरा महत्वाचा आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. खरं तर मनोज जरांगे पाटील यांची आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्या शिष्टमंडळामध्ये सुद्धा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. याविषयी सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बोलत होते. जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटील यांचं म्हणणं आहे. जरांगेंची भेट घेऊन सरकारचे निर्णय सांगणार, जरांगेंचे गैरसमज दूर करणार अशा प्रकारची भूमिका विखे पाटलांनी आता माध्यमांशी बोलताना घेतलेली आहे. सरकारची भूमिका ऐकल्यावर जरांगे उपोषण करणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. नोंदींसंदर्भातला जरांगेंचा गैरसमज दूर करणार असं विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.